fee at 5,000 after getting a discount of 20% on the printed price. What might be the printed price? अब यहाँ पे देखिए इथं काय आहे आपल्याला काढायची आहे प्रिंटेड प्राइस. प्रिंटेड प्राइस बरोबर सेलिंग प्राइस डिवाइडेड बाय 1 मायनस डिस्काउंट पर्सेंट भागिला 100. तर आता प्रिंटेड प्राइस काढत असताना जे आपली सेलिंग प्राइस आहे, सेलिंग प्राइस आपली काय दिलेली आहे याच्यावर 5000 रुपये दिलेली आहे. तर 5000 रुपये सेलिंग प्राइस भागिले 1 वजा डिस्काउंट किती दिलेला आहे 20 दिलेला आहे आणि खाली 100. बघा आता किती 5000 प्रिंटिंग प्राइस बरोबर 5000 गुणिले आता याच्यामधून 100 वजा 20 म्हणजे किती होत आहे 80 भागिले 100. 0 0 घटला 50 गुणिला 80 8 पंचे 40 आणि हे 0 0 म्हणजे 4000 प्रिंटेड प्राइस असेल. ओके. त्यानंतर अशाच पद्धतीने दुसरे क्रेडिट बघा की Gita purchased a pot at 8,000 after getting a discount of 40% on the printed price. What might be the printed price of the pot? त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तुम्हाला की प्रिंटिंग प्राइस काय प्रिंटेड प्राइस काढायची आहे. त्याच्यात सेलिंग प्राइस डिवाइडेड बाय 1 मायनस त्याच्यानंतर तुमचं काय आहे डिस्काउंट डिवाइडेड बाय 100. ओके. आता सेलिंग प्राइस काय आहे तुमची 8000 रुपये आहे. 1 मायनस डिस्काउंट किती दिलेला आहे तुमचं 40% दिलेला आहे आणि भागिला 100. आता याच्यामध्ये प्रिंटिंग प्राइस बरोबर 8000 वरती जसं तशी करूया आपण. त्यानंतर 100 एक 100 वजा 40 100 वजा 40 म्हणजे किती होत आहे तर 60 होत आहे भागिला 100 याने याला मल्टिप्लाय करायचं असतं. तर 8000 गुणिले 100 भागिले 60 0 0 कटलेला आहे. 2 पंच 10 2 त्रिक 6 त्याच्यानंतर 8 पंच 40 केलं 8 पंच 40 आणि हे वरचे 3 0 भागिला 3 त्याच्यानंतर 3 1 3 10 राहिले त्याच्यानंतर 3 त्रिक 9 पुन्हा 3 त्रिक 9 पुन्हा 3 त्रिक 9 आणि पुन्हा 3 त्रिक 9.4. तर एवढ्या अशा पद्धतीने प्रिंटेड प्राइस असणार आहे. ओके.